मूर्ती विकत घेतली, कशी वाटली मूर्ती? मूर्ती मस्त आहे, संभाजी महाराजांची मूर्ती आहे. हां, आणि अशी तलवार वगैरे काढलेली ना, एकदम मस्त आहे ना. एकदम मस्त आहे. तुम्हाला नंतर त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ पण दाखवू. चालेल चालेल, आताच दाखव ना. म्हणजे मी फक्त आरमार हा पुस्तकात आणि चित्रांमध्ये बघितला असेल, तर माझं मेन मोटिव्ह होता की तो 3D मॉडेलमध्ये कसा आणावा आणि लहान मुलांना तो कसा म्हणजे तो 3D मॉडेल कसा बघता येईल, हा छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपल्या महाराजांच्या आरमारामध्ये म्हणजे मराठा आरमारात 2 प्रकारच्या जहाज होत्या. ज्या जहाजी होत्या की जो एक लढाऊ जहाज असायचा आणि एक कार्गो शिप म्हणजे मालवाहू जहाज होता. तर हे मी जे आपले लढाऊ जहाज आहे त्यांच्या प्रतिकृती केलेली आहे आणि तिकडे ते एक आहे ते मालवाहू जहाज. तर शिवाजी महाराजांचा मेन मोटिव्ह होता की आपली कोकणची किनारपट्टी आहे ती सुरक्षित करणे, हा मेन त्याचा मोटिव्ह होता. आणि जी युरोपियन ब्रिटिशांची जहाजं होती ही मोठ्या आकाराची जहाजं असायची आणि रुंदीने मोठी होती, ती टर्न मारायला म्हणजे वळण्यासाठी खूप प्रॉब्लेम व्हायचा. पण शिवाजी महाराजांनी अशी छोट्या आकाराची जहाजं जी चपळ आणि एरोडायनामिक होती, जी म्हणजे कमी टायमात एका ठिकाणी जायची आणि म्हणजे कमी वेळामध्ये कुठेही जास्त अंतर कापू शकतो, अशीच महाराजांनी जहाजं बनवली. या जहाजामध्ये 400पर्यंत लोक जाऊ शकतात एवढी कॅपॅसिटी. त्याच्यात 250 ते 300 लोक जाऊ शकतात, या 2 जहाजांची कॅपॅसिटी. आणि त्याच्यात 120 ते 150पर्यंत लोक जाऊ शकतात अशी त्याची म्हणजे कॅपॅसिटी होती. शिवाजी महाराजांनी काही युद्धांमध्ये जी आपल्या कार्गो म्हणजे मालवाहू जहाज आहे, जर ही जहाजं कमी पडली तर मालवाहू जहाजांवर तोफा चढवून त्या युद्धात वापरल्या जात होत्या. प्रणव पाटील. हे कधीपासून बनवत आहे प्रोजेक्ट? मी लहानपणापासूनच मला ट्रेनची आवड होती. सो बेसिकली लहान असताना काय ट्रेन आपले इंडियन रेल्वे असे काय प्रोडक्ट्स भेटायचे नाही बरोबर खेळायसाठी, तर आम्ही घरी आपल्या बॉक्सेसपासून ट्रेन बनवायचो. ते करता करता मग प्रोफेशनल मॉडेल मेकर झालो, प्रॉपर स्केल मॉडेल बनवायला लागलो. कारण का फाईन मॉडेल्स आहेत म्हणून विचारलं, तर मटेरियल वगैरे कसं काय थोडी माहिती द्या आम्हाला. सनबोर्ड ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्ये बेस्ट मटेरियल पण आहे. हे पेनचं कॅप आहे, पेनची रिफिल आहे, इयरफोनचे वायर्स आहेत, एक्सेलमध्ये पेनचे रिफिल्स आहेत. हे जे टॅम्पर आहेत ना, हे बॉल पेनच्या रिफिलमध्ये जेल पेन घुसवून ते बनवलेलं आहे. ओके, म्हणजे सगळे जे हाताला लागणारं जे साहित्य आहे त्यापासून बनवलं गेलं आहे ते. ठीक आहे, खूप सुंदर मॉडेल्स बनवले आहेत. इन्स्टाचा आयडी वगैरे आहे आपला? हो, माझं इकडे इंस्टाग्रामचं पेज ते ठेवलं आहे. ठीक आहे, एकदा बोला, मी करतो.
हं. हे युद्ध वगैरेसाठी वापरतात. ओके ही जी आहे हां ही जी आहे ती विजयनगरमधली. ओके विजयनगर म्हणून हिचं नाव ठेवलंय. ओके ही जी बोलली तर जाते, पण हिची जी ताकद वगैरे आहे ती आपल्या हाताला इथपर्यंत कव्हर करते. ओके इथपर्यंत एल्बोपर्यंत म्हणजे जेव्हा मारतात हं. आपण तेव्हा इथपर्यंत आपला काय होऊ नये आणि कोणी आपल्याला वार घातला समजा आणि आपण तेव्हा मारतानाच आधी आपल्यावर इथं वार लागला तर आपल्याला लागू नये. मस्त खूप छान म्हणजे प्रोटेक्ट होतो हात पूर्ण हा प्रोटेक्ट नाही होत, पण हे दोन आहेत ना हे दोन हं. ह्याच्याने प्रोडक्ट होऊ शकतो एवढा हात. आणि दानपट्ट्याने आपण वारही करू शकतो आणि आपला हातही वाचू शकतो. वाचू शकतो